आपल्या मुगाचे ते घेतलेलं आहे, भिजत टाकलेले होते रात्रभर, त्याला मूड आलेलं आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे. तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहे तुम्ही मोडलेले आणि त्यानंतर ते कोथिंबीर टाकलेली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे, 2-3 पाकळ्या लसूण, पुदिना, मिरच्या सगळं घेतलेलं आहे. तुम्ही आवडीनुसार तिखट करा, त्याप्रमाणे मिरच्या टाका. त्याला वाटून घेऊया आपण. ते ना मी मसाला वाटताना आपला हे मिश्रण जिरं टाकलेलं होतं. तर हे बघा सगळं आपण एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे. तर इथे ना मी 1 चमचा वरून इथे आपलं हे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि मस्त असं क्रिस्पीपणा येतो. तर तुम्हाला ते ज्वारीचं पीठ टाकायचं आहे, तुम्ही टाकू शकता. तुम्ही कॉर्नफ्लॉवर देखील पीठ टाकू शकता. थोडं पाणी टाकायचं आहे, जे मिश्रण आपण घेतलं होतं ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि यानंतर ना इथे 3-4 चमचे 3-4 थेंब फक्त आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. तर इथे तवा गरम झालेला आहे, असं व्यवस्थित गरम तवा करून द्यायचं. त्यानंतर ते थंड पाणी शिरपडलेलं आहे आणि जरासं तेल ग्रीस करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता हे मिश्रण पसरवून घेत आहे मी. ते तुम्हाला कितपत अशी म्हणजे मोठा पाहिजे त्यानुसार तुम्ही करू शकता. मी आपली मीडियम साईजचेच करणार आहे. त्याला एक आपण 3-4 मिनिटं असं गॅस मीडियम करून ठेवणार आहोत. कड्यानं जर सुकलं ना की तेल टाकून घ्यायचं आहे आणि अलगदपणे आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. जास्त घाई करायची नाही, तेल सोडायचं आहे व्यवस्थितपणे. तुम्ही अशा प्रकारे डोसा करत आहात की नाही मला सांगा. इथे मी पलटून घेतलेला आहे हा डोसा. तर आता दुसऱ्या बाजून देखील आपण क्रिस्पीपर्यंत भाजून घेऊया. तर इथे बघा असे आपले हे पौष्टिक झालेले आहेत मुगाचे असे हे डोसे. तर